नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले कृषीरत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. तर बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं फादर ऑफ व्हेरियस ॲग्रिकल्चरल फील्ड. तर यामध्ये सुद्धा आपण तेच बघणार आहे, काही जे फादर आपले कव्हर करायचे बाकी होते, ठीक आहे, महत्त्वाचे आहे आणि कव्हर करायचे बाकी होते, तर ते या लेक्चर नंबर 2 मध्ये, जे की फादर ऑफ व्हेरियस ॲग्रिकल्चरल फील्ड लेक्चर नंबर 2 आहे, यामध्ये आपण ते कव्हर करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. ठीक आहे. तर त्या सुरुवात करण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, की जर तुम्ही मागचं लेक्चर बघितलं नसेल तर ते पहिले कव्हर करून घ्या. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. ठीक आहे. तर बघा, फादर ऑफ फील्ड प्लॉट एक्सपेरिमेंट कोण आहे? जे बी बोसिंगबोल्ट. कोण आहे? जे बी बोसिंगबोल्ट. त्यानंतर फादर ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन इन इंडिया. इंडिया म्हणजे के.एन. सिंग, बऱ्याच वेळा विचारलं जातं. त्यानंतर फादर ऑफ इकॉनॉमिक्स कोण आहे? ॲडम स्मिथ. खूप महत्वाचं आहे. फादर ऑफ इकॉनॉमिक्स ॲडम स्मिथ. तुम्हाला जर असा प्रश्न आला तर फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स कोण आहे? तर जे.एम. कीनेज. ठीक आहे. ते आपण तुम्हाला सांगतो. ठीक आहे. त्यानंतर फादर ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल प्रिझर्वेशन. प्रोसेसिंगचा पार्ट आहे. ठीक आहे. प्रोसेसिंगचा आहे फादर ऑफ फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रिझर्वेशन. प्रिझर्वेशन हे कशामध्ये येतं? प्रोसेसिंगमध्ये येतं. ठीक आहे. तर कोण आहे? निकोलस अपार्ट. निकोलस अपार्ट. त्यानंतर फादर ऑफ डीएनए फिंगर प्रिंटिंग टेक्निक, बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. तर डीएनए फिंगर प्रिंटिंगचा फादर कोण आहे? अलेक जॅफ्री. कोण आहे? अलेक जॅफ्री. ठीक आहे. हे तुम्हाला वारंवार वाचत राहावं लागणार आहे, त्याशिवाय ते कळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, फादर ऑफ सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स कोण आहे? फादर ऑफ सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स तर कार्ल कोरेन्स. कार्ल कोरेन्स. ठीक आहे. त्यानंतर आहे फादर ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग पॉल बर्ग. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं, खूप महत्वाचं आहे, फादर ऑफ ग्रीन रेव्होल्युशन. फादर ऑफ ग्रीन रेव्होल्युशन इन वर्ल्ड विचारलं तर डायरेक्टली यांनी बोरलॉग. यांनी बोरलॉग. आणि फादर ऑफ ग्रीन रेव्होल्युशन इन इंडिया विचारलं तुम्हाला तर कोण आहे? डॉक्टर. एम. एस. स्वामीनाथन. डॉक्टर. एम. एस. स्वामीनाथन. ठीक आहे. नंतर फादर ऑफ ग्रीन रेव्होल्युशन इन महाराष्ट्र म्हटलं तर वसंतराव नाईक. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर बघा, फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स. मॉडर्न इकॉनॉमिक्स इन इंडिया. इन इंडिया हा शब्द महत्वाचा आहे, इंडिया. तसं फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स कोण सांगितलं? जे.एम. कीनेच. पण जर फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स इन इंडिया विचारलं तर महादेव गोविंद रानडे. ठीक आहे. त्यानंतर हे फादर ऑफ क्रॉप रोटेशन कोणी? नॉर फोर्थ. कोणी? नॉर फोर्थ. ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, फादर ऑफ गोल्डन राईस. फादर ऑफ गोल्डन राईस कोण आहे रे? इंगो पॉट्रिकस. फादर ऑफ गोल्डन राईस इंगो पॉट्रिकस. त्यानंतर आहे फादर ऑफ हायब्रिड राईस इयॉन लॉंग पिंग. हे दोन्हीही महत्वाचे आहेत, त्याच्यामुळं व्यवस्थित वाचा आहे, सगळेच महत्वाचे आहेत. परत परत वाचा. फादर ऑफ हायब्रिड कॉटन सिटी पटेल, हे पण बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. त्यानंतर फादर ऑफ इंडियन प्लांट ब्रीडिंग बी. पी. पॉल. डॉक्टर. बी. पी. पॉल. हे पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे फादर ऑफ रिमोट सेन्सिंग इन इंडिया पी. आर. पिस्ट्रे. ठीक आहे. हे सगळं ह्या महत्वाच्या गोष्टी होत्या. हे महत्वाचे फादर जे वारंवार पेपरमध्ये विचारले जातात ते होते. ठीक आहे. मागचं लेक्चर सुद्धा बघा आणि हे लेक्चर सुद्धा पूर्ण बघायचे, वारंवार बघायचे, ते प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, फादर ऑफ इम्युनॉलॉजी. फादर ऑफ इम्युनॉलॉजी कोण आहे? तर एडवर्ड जन्नर. फादर ऑफ इम्युनॉलॉजी कोण आहे? एडवर्ड जन्नर. त्यानंतर फादर ऑफ म्युटेशन थेरी कोण आहे? ह्युगो डे व्राईज. ह्युगो डे व्राईज. ठीक आहे. नंतर फादर ऑफ नायट्रोजन फिक्सेशन विनो ग्रॅडस्की. विनो ग्रॅडस्की. ठीक आहे. फादर ऑफ नायट्रोजन फिक्सेशन विनो ग्रॅडस्की. त्यानंतर फादर ऑफ पेडॉलॉजी व्ही. डॉकुचेव. फादर ऑफ पेडॉलॉजी. ठीक आहे. नंतर इकॉलॉजी, फादर ऑफ इकॉलॉजी रेटर. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यामध्ये कोणताही कन्सेप्ट नाही आहे. याच्यामध्ये कोणताही कन्सेप्ट नाही आहे. ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार वारंवार परत परत वाचावं लागणार आहे, परत परत बघावं लागणार आहे, लिहून बघावं लागणार आहे. त्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाही आहे. तर मी परत एकदा सांगतो, की दोन्ही लेक्चर जे की फादर ऑफ व्हेरियस ॲग्रिकल्चरल फील्ड
या टॉपिकच्या अंडर खाली आपण कव्हर केलेले दोन्ही लेक्चर परत परत बघा, आपल्या मित्रांना शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला एक माहिती सांगतो की पुढचं लेक्चर आपलं कशावर होणार आहे. ॲग्रिकल्चरल रिव्हॉल्युशन या टॉपिकवर होणार आहे, ते सुद्धा मिस करू नका. ओके, थँक्यू.